युद्धामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। तर नागरिकांनी एलपीजीचं पॅनिक बुकिंग करू नये, पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत असं केंद्र सरकारनं म्हटलंय। सोबतच भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो अशी माहितीही सरकारनं दिली आहे। तेल आणि गॅस पुरवठ्याबद्दल केंद्र सरकारनं माहिती दिली आहे। एलपीजीची परिस्थिती चिंताजनक आहे। 18 मार्चला देशभरात 56 लाख एलपीजी बुकिंग झाले। पॅनिक बुकिंगमुळे रांगा दिसून येत आहेत। नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये, घाबरू नये। भारताची 22 जहाजं अजूनही हॉर्मुझमध्ये उभी आहेत। हॉर्मुझमधल्या जहाजांबाबत इराणशी संवाद सुरू आहे। मध्य पूर्वेतील कोणत्याही घटनेचा आपल्यावर परिणाम होतो। भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो। कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झालेला नाही। सिलेंडरसाठी आजही नागरिकांची गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर रांग पाहायला मिळते। कोल्हापूर, अहिल्यानगर आणि चंद्रपूरमध्ये रिकामे सिलेंडर घेऊन नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली होती। 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांकडून केली जाते। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय अशाही तक्रारी लोकांकडून केल्या जात आहेत। तर कोल्हापूरकरांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या। राजारामपुरी परिसरात एजन्सीच्या कार्यालयासमोर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। तर अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडर मिळवण्यासाठी लोक बऱ्याच वेळापासून वेटिंगवर होते। तर भोंदू खरातच्या 56 क्लिप समोर आल्यात। प्रकरण समोर आल्यास महाराष्ट्र सरकार पडेल असं संजय राऊत यांनी म्हटलं। खरातला रुपाली चाकणकर यांनी अभय दिलंय असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं। तर अशोक खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी आता सुरू झाली आहे। त्याच्या संपत्तीची सुद्धा झाडाझडती घेतली जाते। बलात्कारी भोंदू अशोक खरात प्रकरणात संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। अशोक खरातच्या 56 अश्लील क्लिप्स आहेत असा दावा राऊतांनी केला। या प्रकरणाची नीट चौकशी केल्यास महाराष्ट्र सरकार पडेल असंही राऊत म्हणाले। ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टाइन फाइल जैसा ही है, उससे भी भयंकर है। पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार केले हे पाटकर फाईलच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टाइन फाईल बघण्यापेक्षा, या भोंदू बाबाचं वागणं बघण्यापेक्षा त्या भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत। तुमची पाटकर फाईल्स एकदा बघा। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा भोंदू अशोक खरातला ओवाळतानाचा व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओत रुपाली चाकणकर खरातचे पाय देखील धुत असल्याचं दिसतंय। दुसऱ्या एका व्हिडिओत रुपाली चाकणकरांनी खरातचा उल्लेख गुरुमाऊली असा केला होता। या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु, मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरुमाऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरुमाऊलीचं आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरच भोंदू खरातला पाठीशी घालत असल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। पण राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणेंनी मात्र चाकणकरांची पाठराखण करत अजब वक्तव्य केलंय। श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे। तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून
राजीनामा द्यावा. ते काय स्वतःहून गेले कुठे कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यांनी जर राजीनामा नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा जाऊन येतात, पाय धुतात त्यांचे. ठीक आहे, एखाद्या वेळेस नमस्कार करणं कोणतरी कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव आपण एखाद्याला नमस्कार करायला गेलो तर हे मी समजू शकतो, परंतु पाय धुणं आणि हे धुणं कोणत्या जगात आपण वावरतोय आत्ताच्या घडीला. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात विरोधात एका 35 वर्षीय महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे. नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात खरात विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागितल्याचा हा गुन्हा आहे. शिर्डीमध्ये अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका पीडितेनं खरातच्या कार्यालयातल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. खरात प्रकरणात राज्य सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. IPS तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एसआयटीनं खरातची चौकशी देखील सुरू केली आहे. खरातच्या कुटुंबातील व्यक्तींनीही माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर दादागिरी केली. नाशिकमधल्या खरातच्या बंगल्याबाहेर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना खरातच्या कुटुंबातील व्यक्तींनी धमकी दिली. गैरवर्तन करत कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना फोन कर. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात तिकडे घे. कोण आहे? कोण आहे? तुझं काय नाव आहे ते सांग. नाशिक पोलिसांनी खरातशी संबंधित संपत्तीची झाडाझडतीही सुरू केली आहे. खरातचा नाशिक शहरात आलिशान बंगला आणि ऑफिस आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डीत 30 एकर जमीन आहे. नाशिकमधलं सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डीत देखील कोट्यवधींची जमीन आहे. नाशिक पोलिसांकडनं खरातच्या सिन्नरमधील मिरगावच्या फार्म हाऊसची देखील तपासणी केली गेली आहे. खरातच्या फार्म हाऊसमधनं पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केलंय. पोलिसांना काही वापरलेली तर काही न वापरलेली काडतुसं सापडली आहेत. बलात्कारी आणि भोंदू असलेल्या खरातचे 50 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ असल्याचा आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलाय. या प्रकरणात खरातचा गुरु माऊली असा उल्लेख करणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे खरातच्या चौकशीत आणखी काय काय समोर येणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि महत्वाची घडामोड मनसेचा थोड्याच वेळात गुढीपाडवा मेळावा सुरू होतोय. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आता या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर आपले 2 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. एक गिरीश गायकवाड छत्रपती शिवाजी पार्क मधूनच थेट त्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. दुसरीकडे शिवतीर्थ या ठिकाणी सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात आधी आपण जाणार आहोत शिवतीर्थ बाहेर आपले प्रतिनिधी निखिल यांच्याकडे. निखिल, थोड्याच वेळात राज ठाकरे शिवतीर्थवरून बाहेर पडतील आणि आजच्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांना शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थवर संबोधित करतील. काय नेमकी आता सध्या शिवतीर्थवर त्या ठिकाणचं वातावरण आहे? मनसैनिक मोठ्या संख्येनं शिवतीर्थ बाहेर सुद्धा आलेले असतीलच. नक्कीच श्रुती, आपण हे सर्व दृश्य आहेत ती पाहतोय ते म्हणजे शिवतीर्थाच्या बाहेरचे आहेत. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थवरती येऊन या ठिकाणी शिवाजी पार्कवरतून सर्व नागरिकांना या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतील आणि संपूर्ण या जे नागरिकांना आहे ते संबोधणार आहेत. त्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक आता शिवाजी पार्कवरती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आपण शिवाजी पार्कच्या बाहेरचा संपूर्णपणे परिसर पाहतोय. या ठिकाणी सर्व मनसे सैनिक आहेत ते आता शिवाजी पार्कवरती येत आहेत. जे भगवमय वातावरण आहे ते या ठिकाणी करण्यात
आलेला आहे। अनेक खेड्यापाड्यातून हे मनसे सैनिक आलेले आहेत, तर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून देखील आज या ठिकाणी मेळाव्यासाठी सर्व पदाधिकारी आल्याचं पाहायला मिळतंय। ढोल ताशा वाजत गाजत या ठिकाणी मेळाव्याला आलेले आहेत। ते म्हणजे राज ठाकरे हे काय नक्की संबोधणार आहेत, त्यांना काय एक मार्गदर्शन करणार आहेत हे ऐकण्यासाठी हा संपूर्णपणे माहोल आहे तो सध्या आपण पाहतोय, जो शिवाजी पार्कच्या बाहेर आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे हे आता या शिवाजी पार्कवरती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आज दुपारपासूनच अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे हलगी वाजवत आणि नाचत गाचत खेड्यापाड्यातून तर विविध जिल्ह्यातून देखील हे पदाधिकारी आहेत ते आता या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेले आहेत। अनेक नागरिक हे आज सकाळीच अनेक गावातून उपस्थित झालेले होते आणि त्यानंतर आज संध्याकाळच्या सभेसाठी त्यांनी एकच आपली खुर्ची देखील वाचून ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या सर्व शिवाजी पार्कच्या बाहेरचा माहोल आहे तो एक जल्लोषमय असल्याचा पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या ठिकाणी येऊन संबोधणार आहेत आणि राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे ट्रिजर जो लॉन्च केलेला आहे नक्कीच लक्ष आहेच आपल्याकडे शिवतीर्थ बाहेर जे काही वातावरण आहे त्याकडे आणि शिवतीर्थवरून राज ठाकरे कधी निघतात याकडे लक्ष असेलच। गिरीश, महाराष्ट्र नेक्स्ट असं राज ठाकरे यांची पोस्ट आहे, त्यामुळे आज नेमकं राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यातनं मनसैनिकांना महाराष्ट्र नेक्स्ट संदर्भात काही सांगतायत का, काय नेमकं? नक्की श्रुती, आपण पाहतोय की ज्या वेळी राज ठाकरे येतात त्यावेळी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुढची रणनीती नेमकी काय असायला हवी याबद्दल नेहमीच भाष्य करत असतात आणि आज सुद्धा त्यांच्याकडून हे मार्गदर्शन होणार आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की बरेचसे मनसैनिक आहेत जे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या बऱ्याचशा बसेस आहेत, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या बसेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि काही बसेस या टिळक ब्रिजवर अडकल्याची माहिती मिळते। त्यामुळे चालत काही लोक आहेत जे आता शिवाजी पार्कच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि हा संपूर्ण 50,000 खुर्च्यांची जी व्यवस्था केलेला हा मैदान आहे तो पूर्ण ओसांडून वाहेल असा सुद्धा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला। त्यामुळे आपण पाहतोय की निवडणुकीनंतरचा हा दसरा मेळावा आहे हा किती विशेष ठरणार आहे आणि राज ठाकरे यांची राजभाषा नेमकी काय असेल, राज आदेश काय असणार आहे हे सुद्धा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक आज या ठिकाणी येत आहेत। एकंदरीतच महाराष्ट्र नेक्स्ट असं जे ट्विटर हँडलवरून त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राची भविष्याची जी वाटचाल आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचं भाष्य राज ठाकरे आज करतील असं बोललं जात आहे। 2 मोठमोठ्या LED स्क्रीन्स आहेत ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ज्यावेळी LED स्क्रीन्स लागतात लावरे तो व्हिडिओ आणि राज ठाकरे यांचं एक वेगळंच नातं आहे। नक्कीच गिरीश, तर लक्ष असणारच आहे शिवतीर्थवर। अपडेट्स तुम्हा दोघांकडून घेत राहूच। तूर्तास धन्यवाद। महत्त्वाची घडामोड, इराणवर आज रात्री मोठा हल्ला करणार अशी धमकीच अमेरिकेनं दिली आहे। अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेक्सेथ यांनी इराणला ही धमकी दिली आहे। तर इराणकडून आता आजूबाजूच्या देशांमध्ये थेट तेल साठ्यांना आणि ऑइल रिफायनरींना लक्ष्य केलं जात आहे। त्यानंतर अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेक्सेथ यांनी इराणला आज मोठा हल्ला करणार अशी धमकी दिली आहे।